नमस्कार. केडेश न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. खऱ्या न्याय हक्काचा बुलंद आवाज. श्रीरामपूरमध्ये पिस्तूल काडतुसांसह 2 आरोपी जेरबंद. संयुक्त पोलीस कारवाईत मोठा गुन्हा उघड. श्रीरामपूर शहरात अवैध शस्त्रसाठा बाळगणाऱ्या 2 संशयितांना पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केली आहे. 16 जून 2026 रोजी सायंकाळी अपर पोलीस अधीक्षक कार्यालय व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी तात्काळ पथकाला कारवाईचे आदेश दिले. माहितीप्रमाणे जर्मन हॉस्पिटलच्या मागे पाण्याच्या पाताजवळ 2 इसम संशयास्पद हालचाली करत असल्याचे समोर आले होते. सायंकाळी सुमारे 5:45 वाजता पोलीस पथकाने घटनास्थळी सापळा रचून छापा टाकला असता पांढऱ्या रंगाच्या ज्युपिटर 125 मोपेड MH17 DG 8537 जवळ बसलेल्या 2 इसमांना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये नाझीम अनवर पठाण वय 25 राहा वॉर्ड नंबर 2 श्रीरामपूर व मोहम्मद जाफर खुदाबक्ष पटेल वय 18 राहा काझीबाबा रोड श्रीरामपूर यांचा समावेश आहे. पंचासमक्ष अंगझडती घेतली असता नाझीम पठाण याच्याकडून एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल मॅगझिनसह व मोबाईल जप्त करण्यात आला, तर मोहम्मद जाफर पटेल याच्याकडून KF 7.65 mm चे 2 जिवंत काडतुसे, एक धारदार चॉपर व मोबाईल जप्त करण्यात आला. प्राथमिक चौकशीत आरोपींनी हे शस्त्र शाहरुख पटेल राहा संजयनगर श्रीरामपूर सध्या फरार याच्याकडून घेतल्याचे कबूल केले आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर 580/2026 अंतर्गत भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 3, 7, 25, 4, 6, 25, 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोसई आप्पासाहेब हंडाळ करत आहेत. सदर अग्निशस्त्र कोणाकडून आणले होते, ते विक्रीसाठी होते का किंवा कोणत्या उद्देशाने बाळगले होते याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल खैरे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा KNH न्यूज 24. काल रोजी श्रीरामपूर शहर हद्दीमध्ये यातील आरोपी नामे नाझीम अनवर पठाण वार्ड नंबर 2 वय वर्ष 25, त्याचप्रमाणे मोहम्मद जाफर खुदबक्ष पटेल हे देखील वार्ड नंबर 2, हे दोघंही आरोपी गावठी कट्टा त्याचप्रमाणे काडतुसासह असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार श्रीरामपूर शहरातील जर्मन हॉस्पिटल परिसरामध्ये काल सायंकाळच्या टायमिंगला या दोघंही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे झडती घेतली असता त्यांच्याकडे एक देशी बनावटीचं गावठी कट्टा किंवा पिस्टल, त्याचप्रमाणे जे काही काडतूस आहेत ते काडतूस किंवा 2 जिवंत काडतूस, त्याचप्रमाणे एक धारदार चॉपर मिळून आलेला आहे. दोघंही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय हत्यार कायद्याच्या विविध कलमान्वये या दोघंही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. या दोघंही आरोपींकडे तपास करत असताना श्रीरामपूर शहरातीलच एका रेकॉर्डवरच्या गुन्हेगाराकडून यांनी ही जी पिस्टल आहे ही पिस्टल विकत घेतल्याचे निष्पन्न झालेले आहेत. त्याही आरोपीला त्याचे नाव शाहरुख पटेल संजयनगर वार्ड नंबर 1 असे आहेत. त्यालाही या गुन्ह्यामध्ये आपण सहआरोपी केलेले आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक यांच्या निर्देशानुसार, यांच्या सूचनेखाली किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर येथील PSI हंडाळ करत आहेत. त्यामध्ये हे जे पिस्टल आहेत हे नेमके कशासाठी आणलेत, कोठून आणले, या सर्व बाबींवर बारकाईने तपास करण्यात येत आहे.